नमस्कार मंडळी, मी कोकण चोरोन्या. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज माझा प्रवास होता रत्नागिरी टू देवगड आणि मी सकाळी लवकरच गेलो होतो कारण मला संध्याकाळी लवकर यायचे होते. आज कोतवडे गावची ग्रामदेवता आई महालक्ष्मी माहेरी जाते तो क्षण पाहण्यासाठी. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी सकाळी रत्नागिरीतून गेलो आणि थांबलो आडिवऱ्यामध्ये असणाऱ्या श्री महाकाली मंदिरामध्ये जाऊन तिथे एक घेतली आईसाठी ओटी आणि मग रांगेमध्ये दर्शन घेण्यासाठी उभा राहिलो. थोडीशी गर्दी होती. त्यानंतर मग मी पुढे जाऊन दर्शन घेतलं आई महाकालीचं आणि मग तिथून शेजारीच असणाऱ्या नागेश्वर मंदिरामध्ये गेलो. नागेश्वर मंदिरामध्ये दर्शन करून आतमध्ये असणाऱ्या उजव्या हाताला एक भल्या मोठ्या वारुळाला सुद्धा नमस्कार केला आणि मग तिथून दर्शन घेऊन मी थेट निघालो देवगडला आणि देवगडला जाऊन पोहोचलो कुणकेश्वर मंदिरामध्ये. त्यानंतर कुणकेश्वराचे दर्शन घेतले आणि आजूबाजूच्या असणाऱ्या इतर छोट्या छोट्या मंदिरांमध्ये सुद्धा जाऊन दर्शन घेतले आणि मग तिथून परतताना श्री स्वामी समर्थ मठ इथेच आहे त्या मठामध्ये जाऊन स्वामींचे दर्शन घेतले. त्यानंतर लागलो मी माझ्या परतीच्या प्रवासाला कारण कोतवडे गावची पालखी आज घारपुरेवाडीतून ढोकंबळीमध्ये जाणार होती तो क्षण पाहण्यासाठी. या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपणही कोतवडे गावचा पालखी सोहळा एन्जॉय करू.
मित्रांनो, एखादी माहेरवाशीण ज्या आत्मीयतेने आपल्या माहेरी येते त्याच आत्मीयतेने भक्तांच्या भेटीसाठी कोतवडे गावची आई महालक्ष्मी आज माहेरी ढोकंबळेमध्ये आलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मग लाईक करा, शेअर करा आणि माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.